ना त्यांना त्यांचा स्वतःचा जीव हे उपोषण करतात ना, यांचा जीव हे टांगणी घेऊन आलेले सगळे सोडून आलेले आहेत घर, हे बी संसार हे सगळ्यांनी यांनी सांगितलेलं आहे की दादा जोपर्यंत उपोषण सोडत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोड, पण आम्ही यांना बळजबरी आहे कारण त्यांनी ठाम निर्णय घेतलाय की हे बघा 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 समोर बघा बघा हे लेकर बघा उपोषण करते महिला बघा आमच्या। खरंच जर सरकारला काळजी असलं तर त्यांनी 2-4 तासाच्या आत यावा। म्हणजे अशा पद्धतीने आपण बघू शकत आहोत मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू आहे आणि त्यांच्या सोबत जे उपोषणासाठी बसलेले मंडळी आहेत त्यांच्यापैकी एका महिलेला या ठिकाणी चक्कर आलेली आहे। धक्कादायक प्रकार इकडे घडतो आहे। असंख्य वेगवेगळ्या पद्धतीने या ठिकाणी जे उपोषणकर्ते आहेत त्यांची शारीरिक प्रकृती ही आता ढासळत चाललेली आहे आणि तशाच पद्धतीचं प्रकरण हे समोर बघायला मिळतं आहे। या महिलेला कडे चक्कर आलेली आहे, स्ट्रेचर आणण्यात आलेलं आहे, बाहेर ॲम्ब्युलन्स उभी करण्यात आलेली आहे आणि त्या ॲम्ब्युलन्समध्ये आता यांना घेऊन जाण्यात येणार आहे। तर अशा पद्धतीनं या उपोषणस्थळी महिलांचे आणि पुरुषांच्या प्रकृती या ढासळत चाललेल्या आहेत। तिथेच स्ट्रेचरवरनं घेऊन जाण्यात येत आहे। आपल्याला हे दृश्य बघता येत असते, स्ट्रेचरवरनं त्यांना घेऊन जाण्यात येत आहे। तर उपोषणकर्ते जे मंडळी आहेत त्यांची प्रकृती या ठिकाणी ढासळत चाललेली आहे।